आपण आहोत कृषीधन ब्लोअरच्या स्टॉलवरती. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. आपलं नाव? अनिता धनवडे. अनिता धनवडे मॅडमच्या कृषीधन ब्लोअर्सच्या स्टॉलवरती आपण आहोत आणि यांच्याकडे ब्लोअर्स आणि स्लरी युनिटचे मॅन्युफॅक्चरर आहेत हे. तर मॅडम, आपल्या ब्लोअर्स आणि स्लरी युनिट बद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. ठीक आहे सर, चालेल. चला आपण बघूयात. हा आहे 200 लिटर ब्लोअर. अच्छा. हा पूर्ण पावडर कोटेड आहे आणि त्याची चाशी पूर्ण पावडर कोटेड आहे. ट्रिपल लेअरची टँक आहे. त्याचा 24 इंची फॅन आहे. 24 इंची फॅन 24 इंची आहे. 26 मध्ये मिळतो, 28 मध्ये मिळतो. म्हणजे जसं शेतकऱ्यांची मागणी असेल त्या पद्धतीने आपण फॅन कव्हर देतो. अच्छा. आणि टँक पण त्या पद्धतीने असते. 200 पासून 1000 लिटर पर्यंत टँक पण आहे. आणि त्याचा कंट्रोलर आपण हातामध्ये दिलाय, जेणेकरून शेतकऱ्यांना चालू मध्ये खाली उतरून कंट्रोलिंग करता येणार शक्य नसतं. कारण प्रत्येक वेळेस काय होतं, कमी जास्त झाल्यानंतर ते कमी जास्त लगेच तिथल्या तिथं उभा बसूनच करू शकतात. अच्छा. आणि एकमेव म्हणजे ह्यातला सगळ्यात जास्त महत्वाचा पार्ट म्हणजे पंप आहे तो. तो आपण कसला वापरलाय? सिरॅमिक मध्ये सिरॅमिक वापर. कारण काय होतं, शेतकरी काही घाई गडबडीत असतो, कधी ग्रेस घरी आणतो नाही आणते. त्याच्यामुळे काय होतं, ग्रेस नाही वापरला का पंप लगेच खराब होतात, लिकेज होतात, ऑइल रिंगा जातात. मग काय होतं, शेतकऱ्यांना आता फवारणीला त्यात भरलंय औषध आणि फवारणी करायला चाललेत आणि अचानक पंपच लिकेज झाला तर मग त्यांचं औषध इतक्या महागा मोलाचं वाया जातं ना. त्यासाठी आपण चांगल्या क्वालिटीचा पंप वापरलाय, जेणेकरून 10 ते 15 वर्ष त्या पंपाला मेंटेनन्स नाहीये. 10 ते 15 वर्ष. तुम्ही डेली 10 ते 15 एकर फवारणी करू शकता, तरी सुद्धा त्या पंपाला काही होत नाही, काही अडचण नाही. आणि तो आपण चेन वरती ड्राईव्ह केलाय. कारण चेन वरती का ड्राईव्ह केलाय? बेल्ट असतो तो फिरल्यानंतर झिजत नाहीये चेन. चेनला आपण थोडासा ग्रेस केलं प्रत्येक वेळेस तरी चालतं, पण बेल्ट आपल्याला हा बदलावाच लागतो. आणि फिल्टर पण आपला आहे तो इम्पोर्टेड आहे, ग्लास फिल्टर आहे, जेणेकरून त्यामध्ये कचरा चुकून गेला तर तो पॅक होण्याऐवजी दिसतं ते लगेच आणि तर आपण रिपेअर करू शकतो किंवा वॉश करू शकतो लगेच. तशा पद्धतीनं आपले 200 आहे, 300 आहे, 250 आहे, 1000 आहे, 600 आहे. त्यामधला एक स्क्वेअर टँक मध्ये आहे. अच्छा. 2 प्रकारच्या टँक मध्ये. स्क्वेअर टँक मध्ये आहे. इथे एक स्क्वेअर टँक आहे आणि हा एक स्क्वेअर टँक मध्ये आहे, जो स्पेशली बनवून घेतलेला आहे आपण. त्यामध्ये डबल चेंबरचा आहे, डबल फॅन आहे, एक हवा मेंटेन करतो आणि एक पूर्ण स्प्रे कडे घालवतो. अच्छा. आणि इटालियन नोझल आपण त्याला वापरले जातो. पूर्ण ब्लोअरला इटालियन नोझल नोझलचे ब्लोअर्स आहेत. आणि काय ब्लोअरला आपण जर्मन टेक्नॉलॉजीचे पण ब्लोअर नोझल वापरतो. अच्छा. साधारण या ब्लोअरचे कॉस्टिंग किती पासून स्टार्ट आहेत आणि किती पर्यंत आहेत आपल्यापासून? कमीत कमी आपण 50-55 हजारापासून 3-4.5 लाखापर्यंतचे ब्लोअर आपण बनवतो मॅन्युफॅक्चरिंग. आणि कॅपॅसिटी वाईज त्याची स्पेशल बनवलेला आहे तो ऊसाला, तरकारी, तुमचे भाजीपाला, ऊस काय म्हणायचं त्याला, कांदा, मिरची, टोमॅटो काय असेल तुमच्या जमिनीची पिकं, त्याच्यासाठी हे आपण 3-in-1 बनवलेला आहे. 3-in-1 बनवले. म्हणजे जर ट्रॅक्टर तुमचा शेतामध्ये गेला तर तो तुमचा 20 फूट भूम तुम्ही चालवू शकता. आणि नाही का परत नंतर 20 फुटाचं अंतर नाही तुमचं तर छोटंसं आहे 10 ते 15 फुटाचं, तर ते उभ्या कांड्या आहेत या एसएसच्या, त्या पण तुम्ही असं वेगवेगळ्या प्रकारे साईडला फिरवून तुम्ही स्प्रे करू शकता. अच्छा. हे कुठल्या पण डेमॉन्स्ट्रेशन होणार आहेत का? हो, होणार आहेत ते. अच्छा. आणि ह्याला परत जिथं तुमचा ट्रॅक्टर जातच नाहीये, तुम्ही एका साईडला बांधावरती उभा करू शकता आणि पाईपनी तुम्ही स्प्रे करू शकता. त्याला पाईप पण दिले, पाईप बंडल आणि नोझल हँडगन दिला. पाईप पण दिलेला आहे. हो, पाईप बंडल आणि हँडगन पण दिलेला आहे. तुम्ही तिथं हँडगन हातात घेऊन तुम्ही रानात शेतामध्ये जाऊन फवारू शकता आणि तुम्ही सहज हे करू शकता. ते बांधले तुम्ही असं पुढे गेला तर ऑटोमॅटिक पाठीमागं पाईप निघून जातो. अच्छा. आणि गुंडाळायचं म्हटलं ते ह्या लिव्हर तुम्ही ओढला तर ट्रॅक्टर चालू केला ते ऑटोमॅटिक गुंडाळणी चालू राहते. त्याला जास्त लेबरची गरज लागत नाही, फक्त 1 ते 2 हँडल करू शकतात. पूर्ण फवारणी. आणि तशा पद्धतीने अजून हँड मध्ये हा इंजन स्प्रेअर आहे. इंजन चालू केलं, पेट्रोल इंजन आहे 8.5 HP आणि 300 लिटर, 200 लिटर, 250 लिटर, 300 लिटर मध्ये पण आपण हे बनवू शकतो. ह्याला पण गुंडाळणी पाईप आहे. ह्याची जागा असेल तर तुम्ही रानात घेऊन जाऊ शकता, नसेल तर बांधावर उभा करून फवारणी करू शकता ह्याची पण. चालेल.
खूप छान ब्लोअर्स आणि स्लरी युनिटचे आणि slurry युनिट unit आहेत. पण आहे. उदाहरण हा आहे आहेत. आपला स्लरी युनिट 1000 Slurry लिटर मध्ये. हा ऑटोमॅटिक मध्ये आहे आणि मॅन्युअली पण आहे. 2 in 1 आहे हा पण. अच्छा. हा याला त्रिशूलचा पंप आहे. 2.5 HP चा त्रिशूलचा पंप आहे. तो चालेल. ऑटोमॅटिक घेतो, टँक पण भरतो आणि झाडाला पण सोडून द्यायचं काम करतो. त्यामध्ये एसएचचा शाफ्ट आहे. आतली स्लरी तुमची सतत ढवळण्यासाठी, कारण ते स्लरी असलं पाणी वेगळं होतं आणि शेण वेगळं होतं हा. ना, ते कंटिन्यू ढवळत ढवळत राहावं लागतंय. मिक्स होत राहतं, त्याच्यामुळे व्यवस्थित होतं. आणि जर तुम्हाला पंपाने नाही सोडता आलं तर तुम्हाला लेबरनी सोडायचंय, तर हे स्लायडिंग वरती बसून तुम्ही यातून मगानी प्रत्येक झाडाला ओतू शकता तुमच्या ह्यानी. चालेल. आणि तशाच पद्धतीनं आपल्याकडे